नमस्कार मित्रांनो, जागृती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एका राज्यात तीन मित्र राहत असत. त्या तीन मित्रांपैकी पहिला मित्र हा खूप श्रीमंत होता. दुसरा मित्र विद्वान होता. तो खूप शिकला होता आणि त्याला मॅजिकसुद्धा येत असत. तिसऱ्या मित्राकडे पैसेही नाहीत आणि त्याचे शिक्षणही पूर्ण झाले नाही. पण तो खूप ज्ञानी होता. समस्या कुठल्याही प्रकारचा असो, तो त्यांचा युक्ती वापरून त्यातून सुटका करून घेत असत आणि युक्ती वापरून परिस्थिती पूर्ण त्याच्या बाजूने तो करून घेत असत. श्रीमंत असणारा पहिला मित्र आणि खूप शिकलेला दुसरा मित्र कधी-कधी काहीच नसलेल्या या ज्ञानी मित्रावर अवलंबून असत. त्याचप्रमाणे तिसरा मित्र कितीही मोठा ज्ञानी असला तरी त्यालाही कधी ना कधी पैशांची गरज लागत असे आणि कधी ना कधी काही काम करायचे असेल तर शिकलेल्या व्यक्तीचे सही लागत असे. त्यामुळे हे तिघेही मित्र मी हुशार म्हणजे मी हुशार असे एकमेकांशी वाद घालत असत. कुठले तर अडचण आले आणि पैशांच्या मदतीने त्या अडचणीवर मात करता आले की श्रीमंत असलेला पहिला मित्र म्हणायचा, बघितलात का, कशासाठी ही पैशाची गरज असते. त्यामुळे पैसे कमवणे खूप गरजेचे आहे. सुशिक्षित असलेला दुसरा मित्र दरवेळी म्हणत असतो, शिक्षण करणे खूप गरजेचे आहे. शिक्षण पूर्ण केले तर आपण काहीही साध्य करू शकतो. ज्ञान जर असेल तर हे दोन्हीही असायची गरज नाही, असे तिसरे मित्र म्हणत असत. त्या राज्याची राजकुमारी विवाहयोग्य झालेली होती. पण ते राजकुमारी म्हणत असत, मी कुठल्याही पुरुषासोबत विवाह करणार नाही. कुठलाही पुरुष माझ्याजवळ येणे मला अजिबात पटणार नाही. मी पुरुषद्वेषी आहे, असे म्हणत. त्यामुळे पुरुषद्वेषी स्त्री असे त्या राजकुमारीचे नाव प्रसिद्ध होते. मग महाराज प्रचार करतात, कोणीही तिच्यासोबत विवाह केले तर माझे अर्धराज्य मी त्याला देईन. ते तिघेही मित्र विचार करतात आणि म्हणतात, आपण तिघेही प्रयत्न करू. श्रीमंत असलेल्या पहिल्या मित्राकडे वेगवेगळ्या राज्यांतून आणलेले खूप वस्त्र आभूषण होते. ते सर्व राजकुमारीला दाखवून प्रभावित करून विवाह करून घेऊ, असे त्याने विचार केला. सुशिक्षित असलेला दुसरा मित्र त्याला माहीत असलेले मॅजिक आणि त्याच्याकडे असलेल्या शिक्षणाच्या आधारे राजकुमारीला प्रभावित करून विवाह करून घेऊ, असे त्याने विचार केला. ज्ञानी असलेला तिसरा मित्र आपले युक्ती वापरून राजकुमारीसोबत विवाह करू, असे विचार केला. राजकुमारी पुरुषद्वेषी असल्यामुळे या तिघांना राजकुमारीला भेटणे शक्य झाले नाही. त्यामुळे श्रीमंत असलेला पहिला मित्र त्याच्याकडे असलेले वस्तू त्याने त्या राजकुमारीच्या दासीला दाखविले. ती दासी जाऊन एका व्यक्तीकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू आहेत, असे त्या राजकुमारीला सांगत त्या श्रीमंत असलेल्या पहिल्या मित्राकडे असलेल्या प्रत्येक वस्तूचे कौतुक करू लागली. राजकुमारी विचारली, हे सर्व वस्तू ज्या व्यक्तीकडे आहेत असे तू सांगू लागली, ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे? ती दासी म्हणाली, पुरुष आहे. राजकुमारी म्हणाली, पुरुषांचे नाव माझ्यासमोर काढू नको. मला पुरुष अजिबात आवडत नाहीत. मला ते वस्तू नको. भेटणेही शक्य झाले नाही म्हणून तो श्रीमंत असलेला पहिला मित्र राजकुमारीसोबत विवाह करण्याचा विचार सोडला. सुशिक्षित असलेला दुसरा मित्र राजकुमारीच्या भवनाजवळ एक मायामहल असलेले घर भाड्याला घेऊन तेथे चित्रविचित्र प्रकारचे सायन्स प्रोजेक्ट ठेवून तेथे छोटे मोठे प्रकारचे मॅजिक करत आजूबाजूला असलेल्या लोकांना आकर्षित केला. हे पाहिलेले दासीनी जाऊन राजकुमारीला म्हणाले, तेथे वेगवेगळ्या प्रकारचे मॅजिक होत आहेत, जाऊन बघायचे का? राजकुमारी पुन्हा विचारली, हे सर्व मॅजिक करणारी व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे? दासी पुरुष आहे असे म्हणाले. पुरुष असेल तर मी येणार नाही, असे राजकुमारी म्हणाले. हे कळाल्यावर सुशिक्षित असलेला दुसरा मित्रही राजकुमारीसोबत विवाह करण्याचा निर्णय सोडून दिला. आता ज्ञानी असलेला तिसरा मित्र खूप विचार केला आणि राजकुमारीच्या दासींकडून राजकुमारीच्या आवडीनिवडी काय आहेत हे सर्व माहिती गोळा केला. राजकुमारीला फूल खूप आवडत असत. त्यामुळे राजकुमारीसाठी दररोज बाहेरून वेगवेगळ्या प्रकारचे फूल येत असत आणि राजकुमारी त्यांच्या दासींसोबत मिळून स्वतःच्या अंतःपुरात फुलांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचा सजावट करत असत. हे सर्व फूल कुठल्या बागेतून येतात त्याचे चौकशी करून त्या बागेतल्या माळीसोबत ज्ञानी असलेला हा तिसरा मित्र मैत्री केला आणि वेगवेगळे रंगांचे फुलांचे हार बनवून तो त्या माळीला देऊ लागला आणि म्हणाला, हे फूल राजकुमारीकडे पाठवा. 8-10 दिवस हे चालूच होते आणि दासीला सांगितला, जर राजकुमारी हे वेगवेगळ्या रंगांचे हार पाहून कोण बनवत आहे असे विचारले तर
गावातून तुमच्या बहिणीची मुलगी आली आहे, तीच असे रंगीबेरंगी फुलांचे हार बनवत आहे असे तुम्ही सांगा. ती दासी राजकुमारीच्या आईंच्या वयाची होती. ती दासी राजकुमारीपर्यंत ते हार पोहोचवल्यावर राजकुमारी म्हणाली, रोज वेगवेगळ्या प्रकारचे हार येत आहेत. खूप छान आहेत. हे हार कोण बनवत आहे? म्हणून विचारले. दासी म्हणाली, माझ्या बहिणीची मुलगी गावाकडून आली आहे. तीच या प्रकारचे हार बनवून देत आहे असे सांगितले. राजकुमारी म्हणाली, ठीक आहे, इथे बोलवा. तिला मी इथेच कामाला लावून माझ्या आवडीप्रमाणे फूल सजावट करून घेते. दासी परत येऊन ज्ञानी असलेल्या तिसऱ्या मित्राला सांगते, राजकुमारी तुला अंतपुरात आणायला सांगितले आहेत. आणि तो ज्ञानी असलेला तिसरा मित्र स्त्रियांचा वेशभूषा धारण करून राजकुमारीच्या अंतपुरात प्रवेश केला आणि राजकुमारीला म्हणाला, मला दिवसभर इथे राहणे शक्य नाही. माझे पती याला अनुमती देणार नाहीत. दररोज 2 ते 3 तास राहू शकते. आणि सांगितल्याप्रमाणे रोज येऊन राजकुमारीला वेगवेगळ्या प्रकारचे फूल कसे बांधावे ते शिकवू लागला. राजकुमारीला तो आवडू लागला आणि त्याला स्त्री समजून राजकुमारी त्याच्यासोबत मैत्री केली. दोघांमध्ये मैत्री झाल्यामुळे राजकुमारी आपले सर्व सुखदुःख त्याला सांगू लागले आणि त्याचाच फायदा उठवून तो राजकुमारीला विचारला, तुम्ही अजून विवाह का केला नाहीत? मी पण तुमच्याच वयाची आहे. माझे लग्न होऊन खूप वर्षे झाले आहेत. तुमचे विवाह अजून का झाले नाही? यावर राजकुमारी म्हणाली, मी कोणालाच सांगितले नाही. एक रहस्य आहे. तू मला खूप आवडलीस म्हणून मी तुला हे रहस्य सांगत आहे. माझे पुनर्जन्म झाले आहे. गेल्या जन्मी मी एक हरिण होती आणि गर्भवती होती. तर एके दिवशी मी माझ्या पतीसोबत जंगलात फिरत असताना एक शिकारी आला. त्या शिकारीला पाहून गर्भवती असलेल्या मला माझा पती तेथे एकटे सोडून स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी पळून गेला. माझे काय होईल तो विचारही केला नाही. तेव्हाच पुरुष म्हणजे माझ्या मनात द्वेष निर्माण झाला आणि तो शिकारी माझा हत्या केला. या जन्मीही मी स्त्री म्हणून जन्माला आले. पुरुष दगेबाजी करतात म्हणून मी विवाह करायचा नाही असे ठरवले. हे ऐकून स्त्रीच्या रूपात असलेल्या ज्ञानी पुरुष राजकुमारीला शांत करून हळूच तेथून निघून गेला आणि दासीला गावी मी निघून गेले आहे असे राजकुमारीपर्यंत निरोप पोहोचव असे सांगितला. 4-5 दिवसानंतर एका ऋषीचा वेश धारण करून राजकुमारीच्या भवनासमोर असलेल्या बागेत तो बसण्यास सुरू केला आणि तेथे एक फलक लावला आणि त्या फलकावर लिहिला, स्त्रीद्वेषी स्वामीजी आणि मी स्त्रींना बघणार नाही, केवळ पुरुषांनाच पाहतो असे प्रचार केला. हे वेगळेच प्रकार पाहून पुरुष रांगेत उभारून त्या स्वामीजींचे दर्शन घेऊ लागले आणि तो विभूती देऊन सर्वांना आशीर्वाद देऊ लागला. थोडे दिवस ओलांडल्यावर हे स्वामीजी स्त्रियांना का पाहत नाही या बाबतीत लोकांना उत्सुकता वाढू लागली आणि हा ऋषीही म्हातारा नाही हे सर्व प्रकरण राजापर्यंत पोहोचले. महाराजांना सुद्धा हे प्रकार वेगळेच वाटले आणि महाराजही या स्त्रीद्वेषी स्वामींच्या दर्शनाला गेले. महाराज दर्शनाला आल्यावर तो ऋषी महाराजांना विभूती दिला आणि घरातल्या स्त्रियांसाठी कुंकूही दिला. महाराजांना तेथील वातावरण खूप आवडले आणि ते 2-3 दिवसांपासून दररोज दर्शनाला जाऊ लागले. आणि एके दिवशी महाराज जाऊन राजकुमारीला भेटले आणि सांगितले, तू पुरुषद्वेषी असेल तर हे स्वामी स्त्रीद्वेषी आहेत. एकदा तू पण दर्शन घे. पण तू पुरुषद्वेषी आहे आणि ते स्वामीजी स्त्रीद्वेषी असल्यामुळे तू बाहेरच थांबून स्वामीजींचे आशीर्वाद घे. राजकुमारी त्या स्वामीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर उभारली आणि महाराज त्याच वेळी स्वामीजवळ बसून विचारले, स्वामी तुम्ही स्त्रीद्वेषी म्हणत आहात का? तुम्हाला इतक्या लहान वयात स्त्रीद्वेष निर्माण झाले? स्वामी महाराजांना म्हणाले, मी कोणाला सांगितलो नाही, फक्त तुम्हाला सांगत आहे. गेल्या जन्मी मी एक पुरुष हरिण होतो. माझी गर्भवती पत्नी होती. मी तिच्यासोबत वनविहार करत असताना अचानक एक शिकारी तेथे आला आणि माझी पत्नी माझे विचार न करता स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी तेथून पळून गेली आणि तो शिकारी माझा हत्या केला. हे सर्व ऐकत असलेल्या राजकुमारीला खूप राग आला आणि ती विचार केली, हा माझा पती हरिण असेल तर तोच मला सोडून पळून गेला ना. आणि राजकुमारी सरळ त्या स्वामीकडे आली आणि म्हणाली, खोटे बोलू नको. त्या शिकारीला मी सापडले आणि तू माझा विचारही केला नाही आणि तेथून पळून गेला आणि तो शिकारी माझे शिकार बनवला आणि मृत्यूनंतर मी येथे जन्माला आले. तुला पकडला आणि मला सोडला असे खोटे बोलू नको. आणि तो स्वामी म्हणाला, नाही नाही, मी बाजूला गेल्यावर तो शिकारी मलाही पकडला आणि माझाही शिकार बनवला. तुला काय माहीत आहे मी किती कष्ट सहन केलो. असे दोघांचे वाद चालू झाले आणि थोड्या वेळानंतर राजकुमारीला वाटले,
सोडून गेला म्हणून मी रागावत आहे, पण हा गेल्या जन्मी सुद्धा माझा पतीच होता. या जन्मी इतके दूर आला म्हणजे माझ्यासाठीच आला असेल, असे विचार करून राजकुमारी म्हणते, ठीक आहे, तेव्हा सोडून गेला. हे स्त्रीद्वेषी वेश काढून टाक. आता मात्र मला सोडून जाऊ नको. इथेच राहून माझ्यासोबत विवाह कर. मुलगी विवाह करायला तयार झाली. हे ऐकताच संधीचा लाभ उठवत महाराज लगेच त्या स्वामीच्या पाया पडून, स्वामी, माझ्या मुलीसोबत विवाह करून घ्या. माझी मुलगी पुरुषद्वेषी आहे आणि ती आज तुमच्यासोबत विवाह करायला तयार झाली आहे, असे म्हणतात. मग तो स्वामी म्हणतो, नाही, तुमची मुलगी पुरुषद्वेषी नाही. ती गेल्या जन्मीच्या आपल्या पतीवर द्वेष करत आहे आणि तो पती मीच आहे, असे सांगतो. आणि त्या स्वामीच्या वेशात असलेला ज्ञानी मित्र राजकुमारीसोबत विवाह करतो. तो ज्ञानी मित्र विचार करतो, गेल्या जन्मी काय घडले ते या जन्मी कसे कळेल. त्या राजकुमारीला कधीतरी स्वप्न पडले असेल आणि तेच खरे समजून ती पुरुषद्वेषी बनली. आणि हा ज्ञानी मित्र पुरुषद्वेषी राजकुमारीला विवाह करण्यास कुठला युक्ती वापरला हे कळत नसल्याने त्याच्या बुद्धिकौशल्याचे ते दोन्ही मित्र कौतुक केले. कारण हे ब्रह्मरहस्य कोणालाच माहीत नव्हते. फक्त महाराज, राजकुमारी आणि ज्ञानी मित्र या तिघांनाच माहीत होते. ज्ञानी गेल्या जन्मी आम्ही हरिण होतो हे सर्व गोष्टी सगळ्यांना कळाले तर सर्व प्रजा हसतील, म्हणून हे रहस्य आपल्या तिघांमध्येच ठेवायचे, असे महाराज आणि राजकुमारीला पटवले. मित्रांनो, या कथेतील ज्ञानी असलेल्या तिसऱ्या मित्राकडे पैसेही नाहीत आणि शिक्षणही नाही, परंतु कुठल्याही परिस्थितीला आपल्या नियंत्रणात आणण्याची युक्ती मात्र आहे. पण मित्रांनो, आयुष्यात पैसे, शिक्षण आणि युक्ती हे तीनही असणे खूप गरजेचे आहे आणि आपण शिक्षण आणि युक्तीने पैसेही कमवू शकतो. मित्रांनो, जागृती चॅनलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.